मुंब्र्यामध्ये एमआयएमच्या ज्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत सहर शेख यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता त्याचे जे राजकीय पडसाद उमटलेले आहेत ती बातमी आपण पाहूया। सहर शेख यांनी सर्वप्रथम मुंब्र्यामध्ये वक्तव्य करताना मुंब्रा संपूर्णपणे हिरवा करून टाकू असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर वादाचे पडसाद उमटले आणि त्यांनी माफीनामा देखील दिलेला होता, तो देखील सर्वत्र प्रसिद्ध देखील झाला होता। पण सहर शेख यांचं प्रकरण हे सगळं ताजं असताना आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या वादाला नवी फोडणी दिली। जलील यांनी केवळ सहर शेख यांचं समर्थनच केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच हिरवा करू असं मोठं विधान करून विरोधकांना चॅलेंज दिलं। तसंच हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। अर्थात इम्तियाज जलील यांनी हे सगळं वक्तव्य केल्यानंतर प्रतीक्षा होती ती म्हणजे नितेश राणे नेमकं काय बोलणार याची। नितेश राणे यांनी या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। कदाचित इम्तियाज जलील आपला इतिहास विसरून ही सगळी स्वप्न पाहत असावेत असा टोला त्यांनी लगावलाय। पाहूया। ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापांनी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल। इम्तियाज जलील यांनी हे वक्तव्य केलं। अर्थात सहर शेख यांनी वक्तव्य केल्यानंतर त्याची री जी आहे ती इम्तियाज जलील यांनी उडली आणि या सगळ्या वादामध्ये भाजप नेत्यांच्या सोबतच शिवसेनेच्या नेत्यांनी देखील उडी घेतलेली आहे। अर्थातच संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर टीका करताना अत्यंत प्रखर शब्द वापरलेले आहेत। आपण पाहूया। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत, ते यांना इथून महाराष्ट्रातील अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष्य आहे। कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील याला काय अर्थ नाही आहे। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। उद्धव ठाकरे का पूरा खानदान, पूरा क्लैन कहाँ चुप गया है? एमआईएम वाले, एक मुसलमान आके कहता है पूरे महाराष्ट्र को हम हरा कर देंगे और उबाठा वाले के मुंह में दही जमा हुआ है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।